ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 251, अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. सारांश. श्री गणेशाय नमः. वास्तविक हे विश्वरूप भगवंत अर्जुनाला का दाखवित आहेत हेच अर्जुनाला कळले नाही. अर्जुनाला जी भ्रांती झाली होती की तो मारणार आहे आणि कौरव हे मरणारे आहेत, ती दूर करण्यासाठी भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले. अर्जुनाच्या मनात अजूनही विचार चाललेले आहेत की श्रीकृष्ण जगावर कल्पांत ओढवून आणत आहेत. पाताळासकट सर्व 21 लोकांचा आता ते घास घेणार आहे. आयुष्याच्या मार्गाची वाटचाल करत सर्व प्राणी मात्र ह्यांच्याच मुखाकडे जात आहेत. एवढे सगळे गिळंकृत करूनही त्यांची भूक शमलेली नाही. मग अर्जुन भगवंतांना प्रकटपणे म्हणाला, भोग घेत राहिल्यावर ज्याप्रमाणे इच्छा वाढत जातात त्याप्रमाणे भक्षण करून तुमची क्षुधा अधिकच वाढत आहे. तुमच्या एका मुखाच्या जिभेला हे एक त्रिभुवन पुरणार नाही. मग इतक्या तोंडांच्या जिभांना पुरतील इतकी त्रिभुवने आणायची तरी कोठून? तुमची ही दाहकता तुम्हाला कशी कळणार? जगाचे जीवन तत्व असणारे तुम्ही ह्या जगाचा काळ कसे झाला आहात? हा उग्रपणा टाकून आता कृपा करून तुमचे सुंदर रूप पुन्हा धारण करा. माझी एवढी विनवणी ऐका. असे म्हणून अर्जुनाने भगवंताच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. तो म्हणाला, माझे समाधान व्हावे म्हणून तुम्ही मला विश्वरूप दाखविले. तुम्ही कोण आहात? असे उग्ररूप धारण करण्यामागचा तुमचा हेतू काय आहे हे तरी मला समजावून सांगा. भगवंत म्हणाले, अर्जुना, मी कोण आहे आणि मी हे उग्ररूप का धारण केले आहे याचे उत्तर तुला हवे आहे ना, तर ऐक. मी प्रत्यक्ष काळ आहे. लोकांचा संहार करण्याकरताच मी वाढून चहूकडे तोंडे पसरलेली आहे. आता मी सर्व विश्वाला गिळंकृत करणार आहे. हे ऐकताच अर्जुन भयभीत झाला. अर्जुनाची मानसिक स्थिती भगवंतांच्या लक्षात आली आणि ते म्हणाले, अर्जुना, ह्या संहाररूपी लाक्षागृहातून तुम्ही निभावून जाल. हे ऐकताच अर्जुनाच्या जीवात जीव आला आणि तो श्रीकृष्णांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. भगवंत म्हणाले, अर्जुना, तुम्ही पांडव सोडून येथे जमलेले सर्व जण माझे भक्ष आहेत. येथील योद्धे आपल्या सामर्थ्याविषयी गर्वाने काहीही म्हणत असले तरी त्यांच्या त्या बोलण्याला काही अर्थ नाही. चेतना नसलेल्या मातीच्या पुतळ्याप्रमाणे हे निर्जीव आहेत. या सगळ्यांचा नाश करण्याचे केवळ निमित्त तू हो. यांची चेतना मी अगोदरच हरण केली आहे. यांचा संहार केल्याने यश तुलाच मिळणार आहे. द्रोण, जयद्रथ वगैरेंच्या शौर्याची तू चिंता करू नकोस. भिंतीवर रंगविलेल्या चित्रातील सिंहाप्रमाणे ते निर्जीव आहेत असे समज. या सर्वांचे आयुष्यमान संपलेलेच आहे. हे युद्ध म्हणजे केवळ एक आभास आहे. या साऱ्यांचा नाश करण्यासाठीच मी यांना येथे एकत्रित केले आहे. आता त्यांचा वध करणे सोपे आहे. आता तू युद्धासाठी सज्ज हो आणि जगातील लोकांना दाखव की ह्या पांडवांनी त्यांना न्यायाने मिळणारी राज्य संपत्ती बळकावणाऱ्यांवर विजय मिळवून कौरवांचा पूर्ण नाश केला आहे. ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की ही सारी कथा संजय अपूर्ण मनोरथ अशा धृतराष्ट्राला सांगत आहे. तो म्हणाला, धीर गंभीर वाणीने श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगत होते, पण अर्जुनाला ते अस्पष्टपणे ऐकू आले आणि त्याचे सर्वांग कापू लागले. तो हात जोडून गदगदल्या स्वराने भगवंताला म्हणाला, भगवन, तुम्ही म्हणालात की मी काळ आहे आणि ह्या विश्वाचा आता मी घास घेणार आहे. पण ह्या विश्वाचा विनाशकाल अजून आलेला नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या वेळा ठरलेल्या असतात. मग आज अवेळी आपण हे काय आरंभले आहे? भगवंत म्हणाले, या समस्त सैन्याचा अंतकाल आता जवळ आला आहे. इतरांचा अंत यथाकाली होईल. इतकेच मला तुला सुचवायचे आहे. भगवंताचे हे बोल संपता क्षणी अर्जुनाला सर्व पूर्वीप्रमाणे दिसू लागले. त्यामुळे त्याला आनंद झाला व तो म्हणाला, देवा, तुमच्या कृपेने मी दुःख सागराच्या लाटांच्या तडाख्यातून वाचलो. या जगात जे तुमच्यावर प्रेम करतात तेच चिरंतर जीवन जगतात. हे श्रीपते, आतापर्यंत ही गोष्ट आम्हाला समजली नव्हती, परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडला आहे. तुमच्या इच्छेनेच हे ब्रह्म निर्माण झाले आणि त्यातून क्रमाक्रमाने
या अनंत सृष्टी उत्पन्न झाल्या. तुमचे अनंत गुण, तुमचे सत्य तत्व, तुमची नित्याची प्रसन्नता, तुमचे सर्वदा सर्वत्र सम असणे याचे वर्णन करणे चारही वाणींना जमत नाही. त्या बाबतीत एवढेच म्हणता येईल की ह्या त्रिजगताचा आधार तुम्ही आहात आणि ह्या जगाचे कल्याण तुम्हीच करता. असे असूनही असणे नसणे, चांगले वाईट या सर्व संकल्पजनित विचारांच्या तुम्ही पलीकडे आहात. भेदभाव त्याग करणाऱ्यांनाच तुमचे स्वरूप अनुभवता येते. श्रुतींना ज्ञान तुमच्यामुळेच लाभले आहे. त्रिभुवनाचे आधारतत्व तुमच्यावरच अधिष्ठित आहे आणि म्हणूनच तुम्हाला महापरमधाम असे म्हटले जाते. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.